नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आपण आज पाहणार आहोत चंदनापुरी घाट. पुणे आणि नाशिकच्या मध्ये असलेला चंदनापुरी घाट. तर हा घाट आधी जुना जमकंद दाखवत तुम्हाला. या साईडने होता आधी थोडा, पण तो ज्यावेळेस चौपदरीकरण झालं रस्ते त्यावेळेस इकडून या साईडने डोंगर कोरवून इकडून बनवला आणि आता खूप असा छान असा घाट तयार झालेला आहे. तर पहा तुम्हाला दाखवतो कसा आहे हा घाट. आणि या ठिकाणी जो हॉटेल व्यवसाय आहे हा निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे खूप असं जोमाने चाललेलं आहे. तर पहा इकडे पण खाली इकडे मोठं बरेचसे असे 4-5 हॉटेल आहे इथं, आणि पुढे घाटात पण आहे. खूप गर्दी असते त्या हॉटेलमध्ये. खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे, मस्तपैकी डोंगर आहे. इकडे पहा उंच तिकडे खूप असे झाड आणि एकदम मस्त असं वातावरण आहे. आणि एक तामकडा म्हणून मोठा धबधबा पण आहे. तर पाहू त्या ठिकाणी पाणी आहे का नाही. ज्यावेळेस जास्त पाऊस होतो त्यावेळेस एकदम भारी असा धबधबा तयार होतो तिथं. तर पाहू आता आपण पुढे जाऊन कसं आहे हे डोंगर आणि हवेच्या मधोमध लावलेले एकदम मस्त फुलझाडे. तर पाहू पुढे गेलो आपण कसं वाटतोय तो घाट. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की मजा येईल तुम्हाला. चला का. तर पहा मित्रांनो, चाललंय आपण आता. पहा किती मस्त रंगीबेरंगी झाडे आणि डोंगर पण मस्त दिसत आहे. एकदम मस्त मस्त असं वातावरण. आणि आपण लगेच आता चढणार आहोत चंदनापुरी घाट. बरेचसे असे हॉटेल पण आहे. तर हवा जास्त असल्यामुळे आवाज थोडा वेळ जास्त नाही ना, पण मेन घाटात गेल्यावरती आपण हळूहळू जाऊ. एकदम मस्त घाट तुम्हाला दाखवतो. वावर पण कसे गाडी येते, एकदम भारी नजारा. हॉटेल तिकडे पण सर्व हॉटेलमध्ये खूप अशी गर्दी असते. आता आपण सकाळी सकाळी आल्यामुळे थोडी कमी आहे, पण तरी पण एकदम मस्त असा घाट. आणि आपण आता घाट चढायला सुरुवात केली. मेन पॉइंट आहे, जवळ आलेला आहे. साईडला येडेबाबीचे झाडे बरेच झाले. आता घाटाच्या जवळ आलेला आहे, पण आता हळूहळू जाऊ. बघा किती मस्त डोंगर आहे. इकडून दाखवून रस्ता एकदम भारी असा घाट. कंटेनर वगैरे सर्व गाड्या येत आहे. एकदम उंच असं कडा. थोडा पाऊस कमी होतो या ठिकाणी, त्याच्यामुळे एवढं काही पर्यटन या ठिकाणी वाढलेलं नाही. पण तरी पण खूप असं भारी असं घाट आहे. एकदम किती मस्त दिसतंय डोंगर. आणि या ठिकाणी मेन पॉइंट आलेला आहे जवळ. खूप खोल असा डोंगर कोरून या ठिकाणी 4 पदरी रस्ता तयार केलाय. हा जायचं पुढे रस्ता मस्त आहे.
यायचं जायचं पुढे पाय किती मस्त घाट आहे. झाड पण खूप भारी असे आणि आता तुम्हाला दिसतोय हा चंदनापुरी घाटाचा एकदम सुंदर नजारा. खूप असं पाण्याजवळ असं एकदम मस्त घाट. तर दगड पडू नये म्हणून त्या ठिकाणी लोखंडी जाळी लावलेली, कारण नवीन नवीन असताना बरेचसे दगड खाली पडायचे. तर पहा एकदम मस्त नजारा. कोकणचा असा डोंगर आहे आणि कोरवून खालून डायरेक्ट 4 पदरी बनवलेला आहे. तर रस्ता चालू म्हणजे 10-12 वर्ष झाले असतील, त्याच्यामुळे रस्ता थोडा खराब झालाय काही ठिकाणी. आता मेन पॉइंट या ठिकाणी उड्डाण पूल बनवायला पाहिजे होता पर्यटन दृष्टीने, पण या ठिकाणी पूर्ण झोरी अशी दगडाने भरून रस्ता बनवलाय. एकदम मस्त नजारा, मस्त झाडी डोंगर आणि जुना रस्ता त्या साईडने होता पहा. तिकडून 4 पदरी बनवण्यासाठी खूप अवघड असा रस्ता होता आणि खूप त्या ठिकाणी जमीन पण खूप जात असतं, त्याच्यामुळे त्यांनी इकडून डायरेक्ट सरळ घेतला आणि खूप असं अंतर वाचलं आणि खूप लवकर हा घाट आपण येतो जातो या घाटाने. जुना खूप असा अवघड असा होता, त्याच्यामुळे आता इकडून चालू केलंय आणि खूप भारी काम केलंय आणि खूप कमी असं अंतर झालेलं आहे. तर आपण आता पाहू पुढचा धबधबा चालू आहे का नाही. इकडे पहा काही पर्यटक काही निसर्ग वातावरणाचा आनंद घेत आहे. तिथे पण एकदम कोरोनाचं तयार केलंय, पण जाळी लावलेली आहे दगड पडू नये म्हणून. एकदम मस्त चंदनापुरी घाट सर्वात पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनल वरती एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. वेगवेगळे भारी असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. सुंदर असं नजारा, खूप असं डोंगर कोरवून बनवलाय हा. जवळजवळ 5-6 वर्ष इथे काम चालू होते डोंगर कोरवण्याचं. एकदम काळ्या दगडातले डोंगर कोरून एकदम मस्त काम केलेलं आहे. खूप मोठा असा घाट बनवला एकदम भारी पाण्यामध्ये. तर मेन पॉइंट पुढे आहे जो धबधबा तामकडा धबधबा. तर पाऊस थोडा कमी असल्यामुळे या ठिकाणी एवढा काही पाऊस धबधबा मोठा झाला नसेल, तरी पण पाहू आपण त्या ठिकाणी जाऊन दिसतो का किती पर्यटक आहे. आणि खूप सुंदर असे हॉटेल पण आहे पुढं, खूप गर्दी असते त्या ठिकाणी. त्या साईडने तो धबधबा दिसतो इथं खाली, तिकडून जाऊन पाहू आपण. या ठिकाणी काहीतरी काम चालू आहे, लोक हवेचं काम करत आहे. ती गाडीमध्ये आली एक सुंदर असं हॉटेल मित्रांनो. सुंदर अशा वातावरणात इथं हॉटेल आहे आणि किती गर्दी आहे त्या हॉटेलमध्ये तुम्ही पाहू शकता. भरपूर गाड्या थांबलेल्या आनंद लुटण्यासाठी एकदम मस्त हॉटेल आहे. साई प्रसाद फॅमिली रेस्टॉरंट.